पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अपर्णा, खबरदार, माझं नाव घेतलं तर याद राखा। सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, तुम्ही आतापर्यंत जो काही भ्रष्टाचार केलाय ना, त्या सगळ्याचे पुरावे आणि आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला सस्पेंड करते। अप्पे, अगं असं काय नाही। बेड्या ठोका। अप्प्या, बेड्या, अप्पे, अगं बेड्या कुठं, ऐकून तर घे ना माझं फक्त। एका शब्दाने बोलू नकोस। विश्वासघात केलायस तू, माझा, बाबांचा, सगळ्यांचाच। हा खरा चेहरा आहे तुझा? हा? अगं असं काय नाही अप्पे। ओ कदम, तुम्ही ऐका ना। दादा, तुझ्यासारखा नीच माणूस मी आतापर्यंत बघितला नाही। तुम्ही बेड्या ठोका। अगं अप्पे, तू ऐकून घे। बेड्या बिड्या, अगं ते खोटं असेल, ते तू बघ ना आधी। अप्पे, ऐकून तर घे ना माझं। अप्पे, अर्जुन, काय रे, काय झालं तुला? हा अर्जुन, केवढा घाम आलाय तुला? तुला बरं वाटतंय ना? आम्ही पॅन्टची स्पीड वाढवू? नाही नाही, अगं हे स्वप्न पडलं एक, लय घाण स्वप्न पडलं। अर्जुन, स्वप्नच पडलं ना? केवढा घाम आलाय तुला? काय पडलं एवढं स्वप्न? हा, सांग की। अगं काय नाही एवढं, आज एवढा महत्वाचा दिवस आहे, मला काहीतरी स्वप्न पडलं असलं। स्वप्न होतं अर्जुन ते, तू खरंच काही चुकीचं नाही ना केलंय? तू काय करते? आवरलं नाही अजून? कलेक्टर ऑफिसचा पहिला दिवस आहे, वेळेवर जायचंय आपल्याला। हो, मला वेळेत जायचंय, पण तुलाही जायचंय ना त्याआधी, आणि मला घरातली सगळी कामं करून जायचंय। बरं चल, तू उठ, आंघोळीला जा। हा, मी तुझ्यासाठी चहा आणते। जा, उठ लवकर। काय आज 2 राउंड काय एक्स्ट्रा मारले तुम्ही? मग चहा हो, तयार आहे, आलेच। अगं तिसरा कप तुमच्या पोराला उठलाय का त्यो? उठलाय। अप्पे, हे बघा, आले। कदम आले जॉगिंग करून? हो, हे काय बाहेर बसले? बसतो त्यांच्याबरोबर। हो। अगं नाश्त्याचं काय ठरलं? ताई, पोहे करूया का? हो चालेल, बरेच दिवस झाले पोहे खाल्ले नाहीत। मी कांदा कापते। हो, घेऊ ताई कुठे? अगं बाहेर कपडे धुतीये। बरं बरं। अपर्णा, हा, दे, मी कांदा कापते, तू बाकीचा आवर। बरं। अप्पे, ओ, अप्पे, आले।
रुपालीताई, आरू कुठे हो? अगं तो उठलाय, आंघोळीला गेलाय. आत्ता आंघोळीला गेलाय तो. बसील त्याची पिऊताई ओरडा देईल. आरू बॅग आण जा, लवकर लवकर पळ. आपे आले आपे आले. अर्जुन, अरे काय हे? आजपासून तू पण तर जाशील ना कामावर. तुझ्या लक्षात होतं? एसटी ड्रायव्हरला नकार देऊन रडत आलेल्या अपर्णा सुरेश मानेंची साडी पण लक्षात आहे माझी. पण एक मिनिट, पण त्याआधी मला एक सांग, त्या दिवशी तू त्या झाडावर करत काय होता? अगं आरूची हरवलेली मिट्टी शोधायला गेलो होतो. हा, आता मला काय माहिती एका मिनिटात आयुष्यात बदलून जायला. पण आपण त्या दिवशी भेटलो नसतो तर? कधी ना कधी भेटलो असतो नक्की. तुला काय माहिती? नियती आपे नियतीने 100% भेटवलं असतं आपल्याला. एवढा विश्वास आहे नियतीवर? हो, नियतीपेक्षा जास्त तुझ्यावर. अर्जुन, आजचा दिवस आहे ना उगवणारच होता, माहिती तुला. म्हणजे नियतीच्या मनात होतं का नव्हतं मला नाही माहिती, पण आजचा दिवस तू तुझ्या कष्टाने कोरला नियतीच्या छाताडावर. त्याच टेन्शन आलंय अर्जुन. एवढी मोठी जबाबदारी आहे. तूच पेलू शकतेस ना आपे. बास आता मला रडूची. रडू रडायचं वेडायचं नाही काय. आज फक्त माज. हा, भारी नाही. दीपाला सांगायची रील करायला. आज फक्त माज. तुझं झालं ना आवरून? निघायचं नाही का तुला? हा, जायचंय मला. साताऱ्याला जायचंय. निघतो मी. सातारला? अरे मग आपण सोबत जाऊ की? नाही नको, मला झालंय उशीर. एक VIP रिपोर्टिंग आहे महत्वाचं. चल निघतो मी. हा, जाऊ काय? जा. हो. अगं आपे ते आसगावच्या लोकांनी जर बघितलं ना की मी कलेक्टर मॅडमला एवढी कामाला होतोय, लय मारते ना मला. ते बाहेरच्या लोकांनी मी बघून घेते की. तू नको टेन्शन घेऊ. सगळ्यांचा विचार कर, स्वतःचा कोण करणार? माझं बघायला तू आहेस की. नाही, ऑफिसला जायच्या आधीच घेतो. परत कलेक्टर मॅडमच्या टाईट सिक्युरिटी मधून परमिशन मिळती न मिळती. बस चला. अप्पे, ओ बाबा. अप्पे, काय झालं? अगं तू आता कलेक्टर झालीस, ती घरची कामं कशा पाय करतीस? एक मिनिट, कलेक्टरनी घरातली कामं करायची नसतात का? हे काय नाही. हे बघ, तू जरी का या घरची सून असलीस ना तरी आता जिल्ह्याची कलेक्टर झाली. घरची कामं करत बसलीस तर कलेक्टरची कामं कवा करायची? हो बाबा, झालंच की आता. थोडंच राहिलंय. नाही, ते काय नाही. चल 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 बाबा. चल चल. अहो काय? कलेक्टर अपर्णा सुरेश माने रेडी. सब इंस्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मैडम. अच्छा, ही होती तर तुमची VIP रिपोर्टिंग. येस मॅडम.
आज मी तुमचा स्पेशल सिक्युरिटी इंचार्ज आहे, म्हणजे ड्युटी मागूनच घेतली. म्हणजे तुमचा स्टाफ, ड्रायव्हर दादा, मी, PA साहेब. PA साहेब कुठे गेले? काय बया, बायकोला सलाम ठोकतोय. एवढंच बघायचं बाकी राहिलं होतं आता. हा, ठोकतोय बायकोला सलाम. मग काय झालं? मी तर म्हणतो सगळ्यांनीच बायकोला सलाम ठोकला पाहिजे. नाही, बायका असतातच तेवढं ग्रेट. आणि मी फक्त बायकोला सलाम नाही ठोकत मावशी, कलेक्टर मॅडमला सलाम ठोकतोय. ऑली मोठी कलेक्टर. हा मावशी, शब्द जपून वापरायच्या. आजपर्यंत तुम्ही आप्पीला काय ना काय बोलत होता. कलेक्टर मॅडमला जर काय बोललं ना, डायरेक्ट आत टाकीला. नमस्कार, मी कलेक्टर मॅडमचा PA शिर्के. काय म्हणला तुम्ही? मी कलेक्टर मॅडमचा PA शिर्के. चला तुम्हाला दाखवते. अप्पी दीदी, थांबा, सरका नाही. आधी कोणाला अटकायचं असलं तर ह्यांना टाक. हे म्हणतात की हे तुझे पे आहेत. हे मगच तर दुसरे होते, कुठे गेले? ओ डुप्लिकेट. ही म्हणतात की हे तुमचे पे आहेत. मॅडम, लहान तोंडी मोठा घास. हिचं ना कार्यकर्त्यांच्या सारखं झालंय. कुणाचा हात धरून पुढे जायचं तेच कळत नाही. नमस्कार मॅडम, मी सरकारने नेमलेला PA. PAची नेमणूक आधीच झालेली आहे, कळलं असतं तर मी वर कळवलं असतं तसं. आधी म्हणजे माझी पोस्टिंग आधीच झाली आहे. अप्पी दीदीने फॉर्म भरला नव्हता ना, तेव्हापासूनच मी तिची PA. अटक करा यांना, अटक करा. अगं छकुले, पण यांची निवड सरकारने केली आहे. पण माझी निवड तर तूच केली ना अप्पी दीदी. अगं छकुले, कलेक्टर असो वा अजून कोणी, सरकारपेक्षा कोणीच मोठं नसतं. मॅडम, मी समजवतो तिला. या छकुली मॅडम, मी सांगतो तुम्हाला. मला सांगा छकुली मॅडम, मग तुमची शाळा असणार की नाही? हा मग मग शाळा, खेळ, अभ्यास केवढं काय आहे. आणि हे करून मग PAची कामं जमणार का तुम्हाला? का नाही जमणार? आधी जमतच होती ना. मग असं केलं तर मी होतो तुमचा PA आणि तुमच्या वतीने मॅडमची सगळी कामं करतो की. PAचा PA? हा, म्हणजे मेन PA तुम्हीच राहाल. तुमच्या वतीने मी मॅडमची कामं करतो की. मग तर झालं. ठीक आहे, अटक कॅन्सल. चला मॅडम, निघायचं ना. नमस्कार शिर्के, तुमच्याबद्दल मी खरंच खूप ऐकून आहे. चांगलं का वाईट? दोन्ही. मॅडम, वाईट द्या सोडून, चांगलं तेवढं लक्षात ठेवा. निघायचंय, येत आहे ना? थांबा. नाही, आणि आता तुम्हाला सांगते, अजिबात कसली काळजी करायची नाही. आता कलेक्टर आणि आमदार दोघं बी आमच्याच घरात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय बी अडचण आली ना की सरळ आमच्या घरी निघून यायचं बघा. हा, नाही मावशी, थांबा जरा. मला तुम्हाला सगळ्यांनाच एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जर घरी आलात तर तुम्हाला अप्पी भेटत, आणि तुम्ही जर ऑफिसला आलात तर तुम्हाला कलेक्टर अपर्णा सुरेश माने भेटेल. आजवर तुमच्यासाठी ही अप्पी तिच्या परीने सिस्टीमशी भांडली, पण आता कलेक्टर अपर्णा सुरेश माने तुमच्या कामासाठी अख्ख्या सिस्टीमला कामाला लावणार. नव्याचे 9 दिवस. काय म्हणाला चिरके?
नाही यांना काहीतरी म्हणायचं. आप्या आला की ग तो दिवस ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो बघ. सगळ्यात जास्त तुम्ही वाट बघत होता बापू. बापू साडी बघितलीत का? अप्पे, अगं बापूंनी घेतलेली साडी घातल्यास लई सुंदर दिसते आज बघ. कोणाची दृष्ट नको लागायला. कष्ट करणाऱ्याच्या मागे देव उभा असतं म्हणतात, हे काय खोटं नाही. पण अगं कलेक्टरहून आलीस ती बी साताऱ्यातच. तर कलेक्टर अपर्णा सुरेश माने, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं सातारामध्ये पोस्टिंग झालं तेव्हा अहो मला सोडा की, मी तिचा सक्का भाऊ आहे. मला सोडा की खरंच. दीपक, आजपासून आपल्याला एकत्र मिळून काम करायचंय, कारण तुम्ही लोकशाहीचा चौथा खांब आहात. विसरू नका. बघितलं का शिर्के साहेब, चौथा खांब आहे मी लोकशाहीचा. बरं चला, तापा थांबलाय, चला निघूयात. थांबा, मी या गाडीत नाही बसणार. बापू. मॅडम. चला चला. हो मॅडम, हो ऐका ना मॅडम. मी राणीतनं जाणार आहे. मॅडम या गाडीतून जाणार? शिर्के, गाडी कुठली आहे यापेक्षा त्या गाडीनं आपल्याला कुठवर आणलंय हे बघितलं पाहिजे. माझ्या बापूंच्या राणीनं मला हितवर आणलंय. अगं पण आप्या, या गाडीत ना, म्हणजे ती गाडी मोठी. अगं त्या गाडीत जा राणीपेक्षा. बापू, अहो आतापर्यंत मला मिळालेली सर्टिफिकेट, पेपरची कात्रणं सगळं आपल्या राणीत लावून मिरमत होतात ना. का? अहो तुमचं स्वप्न होतं ना आपली पोरगी कलेक्टर झाल्यानंतर आपल्या राणीतून जाईल म्हणून. मग आज ते स्वप्न पूर्ण करू द्या की. नाही मॅडम, पण सिक्युरिटी. हो शिर्के साहेब, पोरगी बापाबरोबर चालली आहे. बापापेक्षा मोठा सिक्युरिटी गार्ड कोण असतो का? आपण सगळे सुरक्षा रक्षक. बाप म्हणजे सुरक्षा कवच. पण मॅडम प्रोटोकॉल. शिर्के साहेब, तुमच्या सुरक्षा यंत्रणेला नाव नाही ठेवत, पण बापाच्या सावलीत पोरगी जेवढी सुरक्षित आहे ना तेवढी कुठंच नाही हो. एका पुरीचा बाप म्हणून सांगतोय, या की परवानगी. आजपर्यंत प्रत्येक कलेक्टरचा पहिला दिवस मी बघितलाय, पण आज तुम्हाला बघून असं वाटतंय ना की गावातला प्रत्येक माणूस कलेक्टर झालाय. मॅडम या तुम्ही गाडीतनं. सगळ्या गाड्यांचा ताफा या गाडीच्या पाठीमागे असेल. या पटकन.
बस. अभ्यास करा. आता या बापूच्या राणीतनं तुला कुणी उतरवणार नाही आणि कुणी लाईट पण बंद करणार नाही. भावी कलेक्टर अपर्णा सुरेश बाने चालू दे तुमचं. पुस्तक तू म्हणली ती सगळी पुस्तकं मिळाली. आता रात्रभर अभ्यास करा. बापू, मी नाही होणार कलेक्टर. अप्प्या, बापू ऐका ना माझं. बापू ऐका ना. बापू ऐका ना. बापू टाकू नका ना पुस्तक. ऐका ना माझं. बापू नका ना. बापू नका ना. बापू नका ना. आता नाही करायचा ना अभ्यास. नाही द्यायची परीक्षा. कशाला पाहिजेत पुस्तक मग. अहो बापू, मी जर का कलेक्टर झाले तरी पण माझी पोस्टिंग इथंच होईल असं नाहीये. देशात कुठे पण होऊ शकते. देशात सगळीकडे अडचणी आहेत. आता आपल्याकडचं घे. आपल्याकडे पाण्याची अडचण आहे. या अडचणी कुणीतरी सोडवल्या पाहिजेत का नाही. अप्प्या, मला खात्री आहे ग, तू जिथं जाशील ना तिथं नंदनवर करशील बाळा. भीती वाटत असून सुद्धा जे करतात ना तेच धाडशी असतात. म्हणून तुला म्हणतो तू धाडशी आहेस. आपण कलेक्टर होणं ना त्या पुरातल्या पाण्यात पाहून जाण्यासारखं आहे. म्हणूनच म्हणतोय स्वतःला इतकं तयार करायचं ना त्या पुराच्या पाण्याला चिरत पाहून पलीकडे जायचं. मग कुणाची मदत नाही मिळाली तरी चालेल. नाही बुडत आपण. आपण नाही बुडत आपण त्या झेंड्यासारखं फडकलं पाहिजे बघ. असं डावलानं फडकलं ना की खाली उभे राहणारे सॅल्यूट करतात. अक्कूताई, नमस्कार करते. आली ग बाय माझी. झाली एकदाची कलेक्टर. अक्कूताई, चल येतीस का माझ्या ऑफिसला? अगं तुला खुर्चीवर बसलेलं एकदा डोळा भरून मला बघायचंय बघ. अगं बघशील की तुझ्या कलेक्टरचा शब्द आहे बघा. नजर नको लागाय माझ्या पुरीला. कलेक्टर अपर्णा सुरेश माने. कलेक्टर तर मी आज झाले. कालपर्यंत मी तुमच्यातलीच एक होते. अशीच होते अगदी तुमच्यासारखी. तुमच्यासारखीच अभ्यास करत होते. तुमच्यासारखंच मला टेन्शन येत होतं. तुमच्यासारखीच माझी गणित सुटत नव्हती. पण हा, मी थांबले नाही. सातत्यानं प्रयत्न करत राहिले. या माझ्या नोट्सचा तुम्ही कसा आणि किती फायदा करून घेताय बघू. पण एक सांगते, थांबू नका. मग पोचतंय. सायकल असू देत,
आता ही तरी बोलेल का आपल्याशी? आजवर आपल्याशी कोण बोलले तेही बोलणार आहे. बापू, आलो आपण. 14 वर्ष लागली इथं पोहोचायला, पण पोहोचलो आज. चला. आप्या, या बापूचं काम होतं तुला इथपर्यंत पोहोचव. तर इथून पुढचा प्रवास तुलाच करायचा आहे. तू आणि तुझा प्रामाणिकपणा. नमस्कार करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. उज्ज्वला ताई ना तुम्ही? मॅडम, तुम्हाला माझं नाव? अहो, कलेक्टर ऑफिसची सगळी माहिती काढली की मी. 12 वर्ष झाली ना तुम्ही इथे काम करताय. हो मॅडम. बरं, आपण निवांत बोलू. आता आहे मी इथेच. थोड्या वेळानं केबिन मध्ये या, आपण बोलूया. या सगळे. नमस्कार. कलेक्टर अपर्णा सुरेश माने. आम्हाला तुमची सक्सेस स्टोरी बनवायची आहे. म्हणजे तुम्ही, तुमचे आई वडील, तुम्हाला सगळ्यांना घेऊन एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर आजपासून तुम्ही कलेक्टर ऑफिस जॉईन करताय. कसं वाटतंय तुम्हाला? सॉरी, आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे आणि मला फक्त काम करायचं. चला चला चला. एक नंबर दिला तडका. 4था खांब. आता खरंच लई काम करायला लागणार आहेत बाबा. होय रे बंट्या, ही अप्पी काय काळी जादू करते का? हा ना, लोक एवढे येडेगत का करतात काय कळतच नाही. तुझ्या मिरवणुकीला अर्ध बी नव्हते बरं. ही तुला कोणी विचारलं का? नाही, मी आपलं बोललो. जी काम करायला आलो ती कर आधी. हा, आमदार साहेब, खरी जादू तर इथे. तेव्हा अलादीनचा जिन कसा बाटलीत परत जातो तसं होईल का रे अप्पीचं? कुठं तोंड लपवायचं ते बी कळणार नाही तिला. मग चांगल्या कामाला उशीर कशाला? लगेच पोहोचवतो ही फाईल. ही फाईल पाहिल्यावर अप्पी अर्जाकडे बघणार सुद्धा नाही ना.
खरंच मनापासून थँक्यू. का अर्जुन, अरे भल्या भल्यांना असं वाटतं आपली बायको कलेक्टर झाली म्हणल्यावर तिने आपल्या घराण्याचं नाव लावावं. तू एवढ्या सहज मला बापूंचं नाव लावायची परवानगी दिली. खरंच थँक्यू. आपे, परवानगी देणारा मी कोण आहे? अगं आज ज्यांच्यामुळे तू कलेक्टर झालीस ना, फक्त आणि फक्त त्यांचा हक्क आहे तुझ्या नावामागं नाव लावण्याचं. आणि ते बाप्पू आहेत आप्पे, आजपर्यंत खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि मी सोबत. हाच तर फरक आहे ना. पळा, पुढची वाट बघते कलेक्टर मॅडम. ओ शिर्के साहेब, तुला 5 मिनिटं द्या ना. आलं लक्षात. मॅडमना वेळ घ्या म्हणावं आणि झालं की आवाज द्या. याच आगी पुढे मला वचन दे, तू कलेक्टरची खुर्ची मिळवणारच. बापू, मी तुम्हाला वचन देते, कलेक्टर होऊन मी खुर्ची मिळवणार. पाणी घ्या. अप्पी, काय ग अप्पे? मम्मी, पोहोचले मी ऑफिसला. हे बघ. भया अप्पे, भारीच की ग. मम्मी, बापू कुठे आहेत ग? हे काय तिकडं? आप्प्या, बापू, हे बघा ऑफिस. लई भारी वाटतंय. काय करू कळणं झालंय. आप्प्या, अगं तू खुर्चीवर बसलीस, अख्ख्या जिल्ह्याचा भार तुझ्यावर आल्यासारखं वाटतंय बघ. मग काय, आता लागा कामाला. आप्प्या, आता काय करू असं विचारायचं नाही, काय काय करू असं विचारायचं बाळा. आणि आप्प्या, अगं गोरगरिबांसाठी, आडल्या नाडलेल्यांसाठी तुझ्या ऑफिसची दार काय उघडी ठेव बर का बाळा. ठेव बापू. बर, ठेवते बापू.
येस मॅडम. शिर्के, आत्ताच्या आत्ता सगळ्या मेन अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवा लगेच. पुढच्या 5 मिनिटात मला सगळे समोर हजर पाहिजे. अरे मॅडमची धग आता सोसणार नाही कोणाला. अभिनंदन मॅडम. थँक्यू सो मच. मला तुमच्या सगळ्यांशी जरा बोलायचंय. आपल्या देशाला प्राचीन इतिहास लाभलाय. आपल्या देशात हजारो वर्ष जुनी संस्कृती आहे. शेकडो भाषा बोलल्या जातात आणि आता तर लोकसंख्येच्या बाबतीत आपण नंबर 1 ला आहोत. पण तरी अजून आपण प्रगतशील देश का? एवढं सगळं असूनही जगात अजूनही आपण नंबर 1 ला का नाही होत याचा विचार केलाय? होय, लागली मिरची. कारण आपण भ्रष्टाचार नाही थांबवू शकत. अहो, आपल्या घरात साधं लहान लेकरू असेल आणि ते रडायला लागलं ना की आपण लगेच त्याला चॉकलेट देऊन शांत बसवतो ना. आपल्या मित्राला जर कुठे बाहेर घेऊन जायचं असेल तर आधी त्याला चहा पाणी विचारतो. इथून आपण भ्रष्टाचाराला सुरुवात करतो आणि तोच भ्रष्टाचार या कलेक्टर ऑफिस पर्यंत येऊन पोहोचतो. या भ्रष्टाचारानेच पोखरलंय आपल्या देशाला. सामान्य माणसापासून सरकारी अधिकारी पार नेते सगळेच भ्रष्टाचारी झाले. आणि साफसफाई आपल्या घरापासूनच करायची असते. काय करायचं मॅडम? पुढच्या अर्ध्या तासात सर्व विभागातून ज्या ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहे त्या सगळ्यांच्या फाईल मला हव्या. पण मॅडम, सरकारी कामांना वेळ लागतो. वेळच तर नाही ना माझ्याकडे. आमच्या गावातल्या अक्कूताई आहेत, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय. एका 10 वर्षाच्या पोरीनं चिठ्ठी दिली आहे कामाची. ही सगळी कामं संपवायची आहे, ती पण वेळेच्या आत. आणि 24 तास जरी काम केलं तरी ही कामं संपणार नाही. आता 28 मिनिटं राहिली. आणि हो, अर्धा तास म्हणजे अर्धा तास. अर्ध्या तासाच्या आत मला सगळ्या फाईल इथं पाहिजे. आणि त्यात जर एखादी फाईल चुकून राहिली आणि ती तुमच्याकडनं राहिली हे मला नंतर कळालं तर तुम्ही तुमचा जॉब गमावून बसाल. आणि ज्याची फाईल आहे तो आणि तुम्ही यांना कशी शिक्षा होईल याची जबाबदारी माझी. आता येणार मजा, सगळ्यांना मिळणार सजा. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कर्दन काळ बनवून आलेत मॅडम. चला, कामाला लागलं पाहिजे. कलेक्टर मॅडमच्या टेबलवर पहिली फाईल हीच असली पाहिजे. अहो साहेब, विश्वास ठेवा, असंच होणार. निघ. शिर्के, हे माझे सासरे. यांचा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे. सगळ्या यंत्रणा कामाला लावा. येस मॅडम. मला तुमच्या सगळ्यांची ओळख करून घ्यायची. अहो, आम्ही पिऊन, हीच आमची ओळख. अहो, असं कसं? आता आपल्याला सोबत काम करायचंय. मग आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या पण सांगा. आता बाहेर उज्ज्वला ताईंशी तर ओळख झाली. दादा, तुमचं नाव? मी रमेश आनंद कुलकर्णी. बरं.
बघताय काय उघडा की हातात किती फायली आहेत. मॅडम तुम्ही मागवलेले ह्या सगळ्या फाईल्स. दोन मिनिटं लेट आहे. कोणाला शिक्षा करायची? ठेवा.